हॅलो. हॅलो. हां, बोला ताई. श्री स्वामी समर्थ ताई. आपलं काय हे बसा ना. हो ना, हो ना. अहो, का तुम्ही म्हणले दुपारी करा, संध्याकाळचं तर काय असंच घरी गडबड असती. हां, हां, हां. आणि फोन यांचा पाण्यात पडल्या ते दुधात पडल्यामुळे फोन खराब झालाय. फोन दिवसभर यांच्याकडे असतो. अच्छा. हां, 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 हां. हा. मग आता शेअर करायचा का ताई तुम्हाला? हो, करते ना. हां, हां. त्या कुठून बोलत वावरातच आहे आहे अजून. सांगायचंय? नाही सांगत. अजून वावरातच आहे. लसूण काढायचं काम चाललंय. अरे वाह! हां. किती हा. एकरमध्ये लावलंय ते लसूण? नाही हो, आपलं थोडं घरी खायापुरतं 2-2.5 किलो. घरच्यापुरते. हां, हां. हां. ती लसणाची पाकळीच लावायला लागते ना एक-एक? हो, हो. एक-एक पाकळी लावावी लागते. हां, हां. हां. आणि त्याच्यात कसं बसता येत नाही. मग आपलं चाललंय वाकून थोडं-थोडं काढायचं काम. आई गं! हां ना. हं. गुडघ्याचं ऑपरेशन झालेलं आहे ना. अरे बापरे! बघा. हां ना. काय अनुभव आला ताई? हं. अनुभव मला तसे चांगले आलेत हो ताई. पण आहे ना, मला तुम्हाला एक बोलायचंय. तुम्हाला खूप 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 आयुष्य लाभू दे. का हां. बरं मला ताई? आहे ना असं एका आता आहे ना भरून आले मला. तुम्ही म्हणजे कुणाची आई, कुणाची बहीण, कुणाची मुलगी, कुणाचं काय आहेत. पण तुम्ही म्हणजे किती ऐकून घेता मला शपथ भरून आलंय ताई आता. आई गं! ते स्वामी हां. करून घेतात हो ताई. स्वामीच देतात अहो, शक्ती. मग आजकाल आहे ना आता आपण जगामध्ये वावरतो. आजकाल कुणाला एक शब्द ऐकून घ्यायला सुद्धा वेळ नसतो. हां, खरंय, खरंय. हां. आहे का? पण तुम्ही एवढं करता. मी रोज तुमचे अनुभव ऐकते. तेव्हा मगाशी म्हटलं जाऊ दे आता तरी बघावा फोन करून. उचलला जर उचलला. हां, हां, हां. तर हां. थोडंफार इकडे-तिकडे गेलं, की मग तो राहतो फोनकडे बघणं. कारण मध्येच हां. कुणी येतं, जातं. असतंच ना शेवटी हं. संसारात पडलोय आपण. हां ना. हां. मग तेच ना आता तेच म्हटलं तर लसूण काढणं तर थोड्या वेळाने जायचं घरी. घराजवळच आहे ना. अच्छा. हां, 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 हां. हां. निघाल्या आपल्या 30 जुड्या आपल्या अशा बांधून ठेवल्यात ना. हां, हां. बरोबर. घरगुती खायला लागतो ना हो. मग लागतं ना ताई. काय नाही लागत संसारात, सगळं लागतं. आता तुम्ही जवळनं नाही तर तुम्हालाही दिले असते. हां, मी नाही ना. म्हणून तर मी तुम्हाला विचारलं कसं लावायचं ते. मी लावेल ना आता. आता काय हां. रिटायरच झालीये. इथं हां, मी ऐकते. पण हं. आता एवढं नाही का. मस्त हां. रिटायर्ड झालं तरी मस्त मागं असते ओले. हो, माणूस फ्री नसतो हो ताई. हां ना. फ्री अजिबात नसते. फ्री म्हणलं का माणसाला सगळंच हे करायला लागतं. घरातलं स्त्री म्हटलं की आहे सगळ्या जबाबदाऱ्या. हां. तेव्हा आहे ना मला आहे ना तुमचे अनुभव ऐकायला आलं का असे डोळेच भरून येतात. काय माहिती दिमाचं असते बाई. हं. आजकाल ह्या जगामध्ये कुणी कुणाचं नाही. एवढे ह्या ताई ऐकून घेतात म्हणजे मानायला पाहिजे. आणि मी स्वामींना म्हणते ह्या ताईला भरपूर आयुष्य द्या. हं. आहेत तुमच्यासारख्यांचे आशीर्वाद, सगळ्यांच्या सदिच्छा आहेत. हां ना. खरंच, खरंच हां. तुमचं आहे ना म्हणजे भरपूर, भरपूर तुमचं निरोगी राहा, सगळं व्यवस्थित राहा, सगळं. आणि असेच हे मदत म्हणजे लय मदत होते अहो अशी हे स्त्रियांसारख्या यांना ना असं बरोबर. ऐकलं-विकलं. असं खरंय. कोण ऐकून घेत नाही ताई. नाही ना घेतं का कोणाला. कोणी? खरंय, हं. खरंय. काय अनुभव काय आला नाही ताई? मला अनुभव आलेला म्हणजे माझ्या मिस्टरांना गेल्या वर्षी हां. आपलं नाही का असं हाताला पॅरेलिक झाल्यासारखं झालं अरे, म्हणजे. अरे, अरे! हां, हां, नाही हां. म्हणजे पण थोडंसं झालं. पण आता हं, हं. माझी कशी रोज आपली काम बघून मोडकी-तोडकी सेवा, तारक मंत्र वगैरे चालू असते ना. हो, 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 मग हो. मी लगेच दुसऱ्या दिवशी डॉक्टरकडे नेलं तर ते बोलले याचं हे दिसतंय पण तुम्ही दुसऱ्या डॉक्टरकडे जा. मग दुसऱ्या डॉक्टरकडे गेलो एम-आर-आय. तर आहे ना 5% शिर चॉकअप झाली होती ताई बघा मग. अय्या! बघा ताई. हं. बापरे! 5% शिर चॉकअप झाली. पण ते ना आता एवढं मग मी स्वामींना सांगायची, हं, सगळं व्यवस्थित होऊ द्या, रिपोर्ट नॉर्मल होऊ द्या, काय नाही, काय नाही. हं. तर मग त्यांनी ना ताई फक्त 1च महिना गोळ्या खाल्ल्या. 1च महिना. हो, हो, हो. ते हां, रक्त पातळ व्हायचे हे ते. हां, 1 हां. दीड 2 महिने त्याच्यात बीपी, शुगर लगेच हे झालं. हां, हां. आणि मग तिथून पुढं मग मी रोज तारक मंत्र म्हणायची, त्यांना प्यायला द्यायची, हं. ते हाताला लावायला द्यायची. तर हां, आता आहे हां. ना ताई पूर्ण क्लिअर झाले बघा, पार पूर्ण. मी वाह! अजूनही तारक मी अजूनही तारक मंत्राचं पाणी देते त्यांना. नाही द्यायचंच नाही आणि तुम्ही पण घेत जा.
हो, मी पण घेते. पण आजकाल बघा ना किती म्हणजे असे तरुण यांचं 60 65 वय आहे. हा, पण हा. आजकाल बघा ना तरुण-तरुण्यांना कसं काय होतंय का नाही. मग ते मला एवढं म्हणायचे स्वामींनी किती वाचवलं. खरंच, खरंच. आहे का नाही. स्वामींशिवाय कोण आहे ताई? कोणच नाही, खरंच नाही. खरंय. आणि त्याच्यावर आता 2 महिने झाले, हं, हं. तर नाकातून रक्तच यायला लागलं. अरे! हां, पहिल्या दिवशी आलं, तर हां. आम्हाला असं वाटलं ते नाही का आपलं काय घोळणा-बिळणा फुटतो ते. फुटतो उन्हामुळे. हां. हां, ते म्हणले त्याच्यामुळे झालं असेल. पण मग दुसऱ्या दिवशी तसंच अहो एक आपलं असं कालवणाचा असा गोल चमचा असतो का, हां, हां, हां. ते एवढं पडायचं हां. मग आई मी गं! लगेच हां. मग संध्याकाळचं लगेच डॉक्टरकडे नेलं. मग डॉक्टर म्हणले गोळ्या-बिळ्या दिल्या म्हणले आपण उद्या त्यांच्या सगळ्या तपासण्या करू. हां, हां, हां. आणि सगळ्या तपासण्या केल्या शुगर, बीपी नाही कोण म्हणले ते बीपी वाढल्यावर असं होतं, तसं होतं हां, सगळं. हां. आणि सगळ्या तपासण्या केल्या ताई सगळं नॉर्मल अहो. अय्या! असं कसं हो ताई? बघा ना मग बीपी नाही आणि शिवाय बीपी शुगर होतं का त्यांना ते सुद्धा गायब झालं. बघा, केवढी स्वामींची हां. कृपा आहे. बघा ना मला तर हा म्हणजे खूप 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 मोठे अनुभव आहेत माझे हे म्हणजे. मग आहेतच, आहेतच ताई. म्हणजे हां, म्हणजे नखापासून सगळं आजारमुक्त करणं साधन आहे ना ताई. आहे का सांगा बरं? मग. आणि मग आणि आता मी सगळंच त्यांचं चेक करून घेतलं. डॉक्टरला म्हणलं आता त्यांच्या गोळ्या बंद केल्या होत्या त्यांनी. हां, हां. आता कशी शेतकरी माणसं म्हणतात आम्हाला काय होतंय, आम्हाला काय हो, गोळ्या. मग हो. डॉक्टरांना म्हणलं आता तुमच्या हाताने ना बीपी शुगरच्या गोळ्या लिहून द्या. हां. डॉक्टर म्हणले अहो गावडेबाई त्याच्यात बीपी शुगरच नाही तर त्यांना कशा काय गोळ्या चालू करायच्या? आई! हां. मी म्हणलं मग कसं काय गायब झाले? म्हणले काय माहिती बाबा कसे काय गायब झाले. बाई! हं? बघा ताई. हां. मी ना किती रोज तारक मंत्राचं पाणी करते. हां, म्हणजे हां. आपण काय असं मी हे नाही सांगत का मी एवढं करते तेवढं, पण आपलं जशी मला जमन ना हां. तशी करते. कालभैरव अष्टक आणि तारक मंत्र म्हणताना ताई माझा तांब्या फिरतो. ताई एक व्हिडिओ काढलाय का तो? ते नाही ना मला जमत ताई काढायला. हां ना. हां. आणि आता 1.5 महिना झाला मुलगा आणि सून हां. आपली ही छोटी गाडी नसते का ती काय म्हणतात स्कूटी हां, हां, हां. त्याच्यावर आहे ना चालले होते. चालले बरं. होते आणि आता काही ब्रेक का काही हे झालं हाच धडकला. ऊसाची ट्रॉली ट्रॅक्टरची भरलेली असते ना अय्या! त्याला धडकला अहो. बापरे! आणि मग? आणि शिवाय 1.5 वर्षाची मुलगी त्यांच्याजवळ. बाई गं! हां. हां. पण बघा ताई गाडीचा पुढचा शो आहे का पूर्ण? हां, हां, हां. पूर्ण गेला. पण ह्या तिघांना आहे ना थोडं सुद्धा खरचटलं नाही. मला ते एक विशेष वाटतंय. अय्या! स्वामींची लीला. हां. खरं एवढी काय ताई. छोटी मुलगी एवढी छोटी मुलगी होती ना, तिला हं. सुद्धा काही झालं नाही. ती गाडी पार अशी पिकअपमध्ये टाकून तिकडे नेली. एवढी हं. हे झाली. पण ह्या तिघांना जराही त्याच्यात थोडंसं लागलं गुडघ्याला जरा खरचटलं. हां, पण हां, ह्या हां. दोघींना तर फार काहीच झालं नाही. बापरे! बघा ताई. हां. आता ही असे मला स्वामींचीच लीला की नाही सांगा बरं? हां, असे मला भरपूर इतके अनुभव आल्यात आणि संध्याकाळचं काय होतं 9 हं. वाजता असं हं. वाटतं. पण आमचं कसं आहे जॉईंट फॅमिली आम्ही आहेत वेगळे-वेगळे. पण हां, अशी हां. कशी घरं अशी दाराला दारं खेटून 6 जण नाही, नाही. भावांच्या बरोबर, बरोबर. मग ते बोलता येत नाही ना ताई. बोलता येत नाही आणि इथं विशेषानं कोणी अशी सेवा नाही करत स्वामींची. अच्छा. आपण हां. म्हणजे सांगितलं तरी म्हणजे पण आता काय ज्याची त्याची मर्जी आपण नाही काही म्हणत अगदी म्हणायला आहे का बरोबर नाही. आहे. अगदी बरोबर आहे. हां. ज्याची त्याची मर्जी असते. हं. अशी आपण मला एकदा खूप सांगायचं काम करायचं मात्र, करो हां, ना हां. करो ते त्यांच्या जवळ, नाही का? हां, मग काय. मग आहे ना ताई मला असे भरपूर आणि मी आता कोरोनापासूनच सेवेत आले म्हणायला. हां, 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 हां. पहिलं तर काय आमच्या म्हणजे माझ्या माहेरी नाही, काहीच नाही. आता माझ्या भावजाई-बिवजाई म्हणजे मी सांगून करते ते त्या. अरे वाह! करायला लागल्या हो, ना? करतात. हो, त्या करतात ते. किती छान हो ताई, किती छान. हं. खरंच. म्हणजे मी म्हणजे एकदा 2 वर्षापूर्वी तुम्हाला एक अनुभव शेअर केला होता बरं का. लई हो दिवस का? झाले त्याला. हां, हां, हां. हां. आला ना माझ्या मग तो? हो, आला. हां, हां. हं. मी ऐकलं. आणि हां, अजून बोला. अजून एक दुसरा अनुभव हां. आम्ही तिकडं वरती गेलो होतो गाडीवर, स्कूटीवरती
आणि ती अशी कच नसते का डंपर मधून कच सांडलेली होती हां, 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 हां. आणि गाडी निसटली. गाडी अरे! निसटली अशी माझ्या हातावर पडली. माझा पूर्ण हात तुटला अहो. अरे! हा पूर्ण म्हणजे असा हात आहे ना असा लोंबकळायला लागला पार. अय्या! पण डायरेक्ट हा तो निखळलाच म्हणजे ताई. निखळला म्हणजे हाडूकच तुटलं ताई डायरेक्ट. बापरे! आणि विशेष म्हणजे एवढं असं वाचवलं स्वामींनी. हां. पाटा कॅनल होता आमच्या इकडे पाण्याचा कॅनल आहे मोठा. हां, 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 हां. ए- एक दीड हाताच्या अंतरावर हां. मी इकडं अलीकडे पडले. जर बापरे! थोडंसं पुढे गेले असते ना मग मी राहिलेच नसते ताई. मी डायरेक्ट खाली पाटात गेले असते. आई गं! इतका खोल पाट आहे ना विहिरीसारखा पाट खोल आहे तिथं बघा मग. बापरे! बघा. हो. पण मग त्यावेळेस तेव्हाही मला वाचवलं. आता ते बरं. कसं हात तुटला आपला प्रारब्धाचे भोग असतात देवाला काय अगदी, म्हणून फायदा. अगदी. खरंय, खरंय. हा. आणि मग ते ऑपरेशन केलं ताई. सळई बापरे! टाकली त्याच्यामध्ये. हो. हो ना. बापरे! आजारी मग आहे आता सारखे चालूच आता असतात. मग सळई आहे का हातामध्ये? हो आहे सळ पण मी सगळं काम करते आता. हो ना. मग ती कपडे बिपडे काढतात का की नाही काढत ती कधी? अजून म्हणजे त्रास तर नाही काही झाला. पण हां. बघू त्रास झाल्यावर. अजून त्रास नाही काही होते आता. सगळं काम करते मी. बरं, बरं, बरं. हो. स्वामींच्या आणि कृपेने मग आता इथून पुढे हं. तरी काहीच नको व्हायला. स्वामी सेवा मी करा त्या. अशीच देवाला म्हणते, देवा आता नको इथून पुढं काही 2 वेळा हातावर पडले त्याच. परत एकदा पण ते थोडंसं होतं फ्रॅक्चर. ते हां, झालं लगेच नीट. पण नाही हं, ना ते पूर्ण हात हे झालं होतं मला जवळजवळ 5 महिन्याचं दुखणं ताई. करायला तर कोण नाही. अरे, अरे! असं हा ना. माझे मिस्टर एवढे भारी ना ताई. मला अंघोळ पण घालायचे. सगळं बापरे! सगळं ते करायचे. बापरे! बघा. हां, माझे मिस्टर लय भारी देवच आहेत असे म्हणले तरी चालेल. आई गं! किती छान. हां, त्यांना भरपूर आयुष्य लाभू दे बाबा हां. तुम्हाला दोघांनाही. कारण खरंच ताई. असं जोडी असं ऐकायला मिळालं ना, की खूप छान वाटतं हो ताई. हां. नाही आता मला वाटलं होतं कसं तरी सांगायचं आता अंघोळ-बिंघोळ पण आता काय विलाज करायचा अरे, सांगा. आता आपण नाही हां. करत का त्यांचं? वेळ आली हां. तर आपण पण मग त्यांचं करतो. तर त्यांनी पण आपलं केलं पाहिजे. पण करणारे कमी असतात हो एवढं ताई. नाही हो ताई पार मला गाऊन घालण्यासहित सगळे कपडे-बिपडे एका हाताने काय करू शकत नाही काय माणूस करू ना. शकणार? पार आणि आहे ना मुलं अशी आता भाजी. बाहेर बाहेर असतील तुमचे सगळे. हो. हं. नाही माझ्या सुना पण आहेत. पण ते काय झालं एकीला 9वा महिना ती डिलिव्हरीला गेली. हां, हां. एकीला तिसरा-चौथा महिना तिला डॉक्टरांनी काही करायला नाही सांगितलं. बघा. हां. नाहीतर मग आणि सगळंच आलं ना हो. सगळं. मुलीला पण 6वा महिना. अरे! म्हणजे असं सगळीकडेच असं हे झालं. मग पण झाले जाऊ दे सगळ्यांची म्हणलं आता. डिलिव्हरी व्यवस्थित? हो सगळ्यांच्या झाल्या. तिघींच्या झाल्या. एकीला दोघींना मुलगा झाला आणि छोटीला मुलगी झाली. अच्छा. तिचं नाव पण स्वामींनी ठेवलंय. अरे वाह! आणि सगळ्यांचे पहिलेच होते का? नाही दुसरेच होते. पहिल्या दोघींना मुलीला पण मुलगी होती हां, हां. तिला मुलगा आणि झाला. मोठ्या मुलाला पण मुलगा होता. अच्छा. त्यांना ते मुली मुलगी झाली. होती. हां. नाही दोघींनाही मुलगी होती आणि मग दोघींनाही मुलगा झाला. आता हे बारक्याला मुलगी झाली तर आता त्याला म्हणलं बस झालं कारण तिचं पहिलं सिझर झालेलं आहे ना. आणि हां, ते हां. कोरोनामध्ये ती मुलगी वारली अहो. 1.5 महिना आम्ही घेऊन होतो हॉस्पिटलला. केवढी होती ताई? केवढी होती ती? अहो झाली ना घरीच नाही आणलं ना तिला. कशी काय हो ताई सव्वा असं? सव्वा सव्वा महिन्याची होऊन व्हेंटिलेटर होती. ते जबर कोरोना होता हो त्या टायमिंगला. बाई गं! आता काय ते परमेश्वराला माहिती का त्यांना ते हॉस्पिटल मोकळं करायचं होतं काय काय. जाऊ दे ते बाई आता गं! नाही आता. नका आठवण आपल्या करू. चांगल्या आपल्या गोष्टींच्या आठवणी करायच्या. हां. मग झाली त्याच्यावर त्याला दुसरी मुलगी. तर हं. त्याला म्हणलं बस झालं आता एकच मुलगी कारण तिचं पण जरा अवघड आहे ना डिलिव्हरी. नाही बाबा नको मग अशा वेळेला. तिच्या हां. जीवाशी खेळणं ना गं. नाही ना. मग हं. त्या म्हटलं बस झाली एकच मुलगी. हां, बरोबर आहे. हो. हां. अशी समजदार असंच सासू तुमच्यासारखी असेल. किती छान त्या सुनांचं बघा नशीब. जाऊ दे मग काय आता हाय आपण तोपर्यंत. आता हं. ते सगळे दोघं पण पुण्याला असतात. आम्ही दोघं इथं असतो. हां, 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 हां. मग आता माझे पण मी पण लय आदू आहे ताई. पण मला कसं काय माहिती स्वामी माझ्याकडून लय काम करून घेतात. करून घ्या. चांगली गोष्ट आहे ताई. ते हां. जरी तुम्हा तुम्हाला सांगते
26 वर्षामध्ये आता लग्न होती नाही माझी 26व्या वर्षी पिशवी काढलेली बघा मग. बापरे! हे बघा. तीन एवढ्या कमी तीन वयात? मुलं हो 3 मुलं होऊन पिशवी काढली. तर लहानपणी लग्न झालं. हो, त्यामुळे गर्भपिशवीचा आजार लागला असेल. आणि मग खेडेगावला काय एवढं नाही का खटल्याचं घर असायचं. बरोबर, खेडेगावला बरोबर. जायचं मग 3 मुलं झाली. मग हं. तिथून पुढं मग तर ते डॉक्टर म्हणले पिशवीला गाठी झाल्यात. हां. एवढ्या कमी वयात पिशवी तर काढायची नाही पण आता म्हणजे माणूस बघायचं का पिशवी कॅन्सर होऊ शकतो नंतर. बरोबर, बरोबर. मग जाऊ दे म्हणले पिशवीच काढून टाकली. मग एवढ्या कमी वयात पिशवी काढल्यामुळे मग शरीर कमजोरच झालं ना हो. हो, हो. खरं आहे. बरं. कमजोरच होतं ना माणसाचं खरंच, एवढं खरंच, म्हणजे. खरंच. हां. पण खूप तसे छान ताई भरपूर, तुमचे अनुभव. भरपूर अनुभव आले. हां? खूप छान अनुभव आणि किती साध्या भोळ्या मनाने, किती सुंदर ता सांगतात. मला खूप आवडतं. तुमचा आवाज पण छान नाही हो, वाटतो. पण हं. ताई कशी आता खेडेगावची आपली भाषा-बिषा नाही वेगळी, गोडवा पण आहे, जाऊ दे गोडवा मग. आहे. ते पण खेडेगाव वगैरे काही नाही ताई. तो पण गोडवा तुम्ही आणि आता शुद्ध मन. मी रोज तुमचे अनुभव ऐकते ना, तर हां. मी एक दिवस काही म्हणले जाऊ दे ताई घेतील ना आपली भाषा कशी असू दे, गावठी असो कशी असो ताई घेतात समजून. करू दे ताई असं काय अनुभव मला. बोलताय तुम्ही? मला ना कधीच त्या भाषेबद्दल हे नाही. मला नाही, फक्त हां, आहे ना, भाव बरोबर आहे. महत्वाचा आहे ताई, भाव. हां, तुमच्या बरोबर मनातलं आहे. प्रेम. मग तुम्ही हां, कुठे कशी का भाषा असेना, कुठले का असेना, पण मन हां. शुद्ध पाहिजे ताई. मग नाही आता मी ते प्रकट दिन आलाय ना, मग मी ना सारामृत चालू केले आपली पारायण. अच्छा. हां, ते हां. पण आधी नाही केले, नंतर आज 8 दिवस झाले तेव्हा चालू केले. तर आधी कशी आपले जरा ते ही खुरपणी होती शेंगांची ना हां. भिनुगाच्या. हां, हां, हां. मग नाही वेळ भेटतो. मग आता उन्हाच्या आधी वाचून घेते आणि हां. मग लय ऊन आहे हो गावाला, लय ऊन. ताई, मला पण तेच वाटायचं गावी खूप ऊन आहे, पण मी आता गावावरून आली ना, तर मला हं. मुंबईत जास्त ऊन वाटायला लागलं. कारण हां ना? गावी तरी झाडं-बिडं आहेत ना हो ताई. हो, आणि इथे गावी तर कशी हवा-बिवा आहे ना. हां आणि इथे ना ताई सगळ्या हं. बिल्डिंग सिमेंटचं जंगल आहे सगळं. हां ना. इथे तर फारच ऊन त्याच्यामुळे वाटतं ताई. मला आता असं झालंय की कधी गावी जाते. आता गावी जा 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 जायचं परत. मग आता जाईल परत आता गावी. कारण गावी ना गार हां. वाटतं. जरी तिथे बाकीच्या गोष्टींची सोय नाहीये, पण तरी हां. गावी गारवा आहे ताई. हो, गावी गारवा आहे. हो, आता म्हणजे मी शेतातनं कशी असा जरा वारा आला उन्हाचं ना हां? हां. उन्हाचं जरा बसलं ना ते मग आपलं वाचून घ्यायचं उन्हाचं आणि मग हां. जरा 3 वाजले का 3च्या पुढे यायचं वावरामध्ये. हां, नाही मला तर ते शेतातच आमचं घर आहे ना, तर असं हां. मस्त शेतातनं गार वारा येतो. हां, छान वाटतं गावाला. हो ताई, इथे मुंबईत हं. फार गरम आहे हो. मला तर काल गेली जरा ऑफिसला कामं होते आणि हां. रात्री एवढा त्रास झाला त्या गरमीचा, विचारू नका. हां ना. लई त्रास होतो गरमीचा. हो. ज्याला गाव आहे, ज्याला गावी काहीतरी राहायला खोपा आहे, ते हां. खरंच भाग्यवान म्हणेल मी. मग काय. आता आपल्यासारख्याला आहे पण मग पोरं म्हणतात चला पुण्याला असं तसं पण आपल्याला तिकडे करमत नाही ताई नाही, नाही तेच चांगलं सिटीमध्ये. आहे. इथेच चांगलं आहे ताई. सुखी आहात हां. तुम्ही. मग सकाळचं उठलं का आपलं थोडंसं चालून यायचं एखादा किलोमीटर. 5 हां, वाजता उठलं ना, हां, सकाळचं हां. यायचं चालून. मग तिथून पुढं आपलं चालायचं वजं चालायचं. आपले शरीर एवढं साथ देत नाही. वय नाही एवढं पण आजाराने नाही का. आजारांनी. खरंय, खरंय. हां. कष्ट कष्ट केलेले असतात पूर्वीचे, हां. ते पण निघतात. एवढे ऑपरेशन एवढं असून आहे ना मला सगळी लोक म्हणतात तू कशी काय काम करते. मी बरं. म्हणत म्हणते माझे स्वामी करून घेतात माझ्याकडून काम. अगदी, अगदी. खरंय, खरंय. आणि हां. अजून गेल्या तुमच्याकडनं भरपूर करून घेतील बघा ताई. गेल्या स्वामी. वर्षी ताई 5 कट्टे गव्हाचे झाले मी एकटीने गहू काढला वाकून बघा मग. बापरे, बापरे, बापरे! 5 हां. कट्टे म्हणजे 5 क्विंटल का ताई? नाही 5 ते मोठे कट्टे असतात आपले पोती. किती किलोचे असतात ते? असतात 70-80 असे. बापरे, बापरे! एवढे एकटीने हं. काढले हं? एकटीने काढला एवढा गहू आणि यांनी पाठीमागं बांधला मी पुढं काढला. बापरे! खूप हां. छान, खूप छान. ताई तुम्हाला अशीच शक्ती देतील बघा स्वामी. हां. मला म्हणजे देवाचं लई शक्ती आहे ताई. खरंच शक्ती आहे. हो. खरेच हां. भगवंतामध्ये मग खूप मोठी मग शक्ती आहे ताई.
तरी पण मग आपल्याकडून कशी आता एवढी नाही सेवा होत, पण तरी पण मी संध्याकाळच्या 11, 11:30 11 वाजेपर्यंत ते डेली माझं काही ना काही चालूच असं सगळं उरकलं ना हा. आपलं मग सगळं स्वयंपाक बिपाक करून ठेवायचं. आता कसं मिस्टर आहे त्यांना भूक बीक लागते का नाही. बरोबर, मग मग बरोबर आहे. आता म्हणतात 7ला शेवेला बसावं. आता 7 वाजले आता आपण अजून वावरातच आहे. बघा. आहे का नाही 7ला कुठं आपल्याला जमतंय का नाही हो. शक्य. बरोबर आहे. खरं. हा मग आता स्वयंपाक बिपाक करून ठेवायचं सगळं व्यवस्थित सगळं नीटनेटकं करून ठेवायचं आणि मग बसायचं. कधी भूक लागली का आपल्या हाताने घेतात खातात. अरे वा. म्हणजे किती हा समजदार आहेत हो ताई ते. लय आणि मी सेवा करते ना मला कधी काय म्हणत नाही कधीच नाही. अरे वा. हा त्यांना ते पण असं त्यांना हा याचंच फळ मिळणार आहे ताई सगळं. हा अजिबात नाही काय म्हणत. फक्त आमच्या इथे एक मंदिर आहे छोटंसं दत्ताचं तिथं संध्याकाळचं जातात. हा. त्यांना बी आता 8 वाजतात जायला सगळं उरकून 2 जनावर आहेत आपली नाही का. मग गेले का तिथं दिवाबत्ती करून झाडून बिडून सगळं घेतात. हं. तेच करतात का? हो झाडून घेतात ना. झाडून घ्यायचं दिवा लावायचं एवढं काम करतात आपलं. अरे वा. तेवढीच म्हणलं तुमच्याकडून सेवा होईल जाऊ द्या. हो. नाही का. हा खरंय, खरंय. मग आणि तशी माझा मुलगा आता 30 वर्षाचा झालाय ताई. छोटा हा, मुलगा हा, हा. 31 वर्षाचा असेल. त्याला आता पहिलं कसं त्याच्या हृदयाला होल होतं. हा, 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 हा. पहिलं म्हणजे जन्मताच होतं. पहिलं कसलं हो मग आता लक्षात आलं नाही का? आ? लक्षात आलं होतं का मग ते? नाही हो डिलिव्हरी झाल्यावर ते सारखं त्याला सर्दी बिर्दी व्हायची ना. हा, हा, हा. मग ते नंतर लक्षात आलं. मग पहिलं कसलं हो सोनोग्राफी खेडेगावला आणि कायच्या काय. आता कसं निघालंय तसं नव्हतं पहिलं ना. नाही, नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. आणि मग त्याचं तर उंची पण शरीर पार हे झालं, उंची पण हे झालं. ऑपरेशन कराय डॉक्टरनी त्या टायमाला आम्हाला 2.5 लाख रुपये सांगितले होते. बापरे. आता त्यावेळेस 2.5 लाख रुपये किती होते म्हणजे मी मोठीच देवाची गोष्ट तुम्हाला आहे. सांगते. खरंय. मी तुम्हाला देवाचं सांगते तुम्हाला कसं हे केलं मग. हा, हा. आणि मग सगळ्या तपासण्या केल्या. ते पुण्यात मिलिटरी हॉस्पिटल एक वानवडीला हा, तिथं हा, हा. त्याच्या पूर्ण तपासण्या केल्या. हा, मग हा. शेवटच्या तपासणीला तर आमचं कोणी मिलिटरीत नाहीये ना. मिलिटरीत असल्यावर त्यांचे फ्री होतात ऑपरेशन वगैरे ना. अच्छा असं पण तर आहे. हा, हा, हा. हो ते म्हणले तुमचं मी म्हणलं आमचं तर नाही कोण मिलिटरीत ना. हा, मग हा. ते म्हणले इथं नाही होऊ शकणार. हा. मग पुण्यामध्ये म्हणलं आता मग कुठून आणायचं डोक्यात विचारच असतो ना हो, माणसाच्या. हो, हो, आणि हो. मग माझा एक 2 नंबरचा भाऊ आहे. हं. पेपरमध्ये एक कात्रण आलं होतं म्हणजे असं जाहिरात आली होती हं, 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 हं. की हृदयाची 25,000 ऑपरेशन याला बुद्राणी इनलॅक्सला पुण्यामध्ये. ओह! अच्छा. हां, हां. मग त्याने काय केलं ते कात्रण काय असं कापून ठेवलं होतं हां, हां. बाजूला. हां, हां. कापून ठेवलं होतं आणि मग नंतर 11 वर्षाचं झालं ते मुलगा त्याची उंची बिंची सगळी खुटली ताई म्हणजे असं हे अरे झालं ना. बापरे! हो. हां, हां. आणि मग ते डॉक्टरांना मग त्याला म्हणलं बघ बाबा चौकशी करू. मग तो त्या डॉक्टरांकडे गेला. हं, मग हं, हं. त्या डॉक्टरांचा सल्ला घेतला. हां, मग ते डॉक्टर म्हणले हां. तुम्ही 25,000 रुपये फक्त भरा हं. आणि ते त्यांनी सगळं करून दिलं आम्हाला. ते काय म्हणतात त्याला ते नाही का हो शिर्डी साईबाबाला हे हो, ते हो, हो, हो. हां, हां. ते पाठवतात. हो, हो, हो. बरोबर. पैसे घेतात तिकडून ते काय हो, ते म्हणतात देतात. त्याला. ते मदत करत असतात. हां. हा मग त्यांनी ना ती पोस्ट कार्ड बनवून दिली अहो सगळी. मग हां. एक पोस्ट कार्ड मुंबईला मुंबादेवी आहे ना हां, तिथं शिर्डी साईबाबाला परत आमचे आमदार खासदार यांच्या हां. निधीतून हे करून हां, हां. सगळं. मग ताई 2.5 लाखाच्या फक्त 25,000 देवाने माझ्या मुलाचं ऑपरेशन करून घेतलं. अरे आणि ते पण इतकं सुंदर आणि आतापर्यंत त्याला काही त्रास नाही. आता 2 मुली झाल्या. एक मुलगी वारली म्हणायला. हां, हां. एक मुलगी आहे. बघा. एकदम व्यवस्थित झालं बघा मग. किती छान ताई, किती सुंदर. हं? मस्त, बघा मस्त. ना. आहेच हां. आम्ही तुमच्या पूर्ण कुटुंबाच्या पाठीशी आहेत ताई. हां. हं. माझी मुलं पण आता ते म्हणजे करतात पण ते कसं आता ज्याच्या त्याच्या वेळेअभाव पण दर गुरुवारी तिथे एक जसं जमेल चंदननगरला तसं मठ आहे ना. करते. हां, हां. चंदननगरला मठ आहे ना दर गुरुवारी जातात मुलांना त्यांना घेऊन सुना सगळे जातात. अरे वाह! हां. किती छान ताई. खूप छान. मी शेअर करते हां. हां ताई.
हो हो. तुम्हाला शेतातच एवढा उशीर झाला माझ्यामुळे. नाही हो तुमचं नाही हो ताई, मलाच बोलते त्या दिवशी एवढं सारखं असं तुम्ही फोन केला आणि माझा स्वयंपाक मला इतका अपुऱ्यादी सारखी वाटायचं ना. नाही होत आहे, म्हणलं काही नाही. बाई नाही हो, म्हणलं बाई बिचारीला गं आपलं हे. आणि त्या दिवशी काय केलं ताई, नेमक्या आळूच्या वड्या केल्या आणि मग उशीर झाला ना हो, बरोबर आहे, बरोबर आहे. स्वयंपाकाला. खरंय, खरंय. एवढे शेतात हा कष्ट करायचे अजून तिथे साधं नाहीये. हा मी शेअर हा. करते हं ताई. ताई तुम्ही असं दुपारी कधी जर परत शेअर करायचं ना, दुपारी बिपारी असं कधी फोन नाही म्हणजे. करत जा दुपारी. फक्त हं, कधी-कधी ना काय होतं, हं. सकाळी जर कामं करण्यात आली जास्त की थकून गेली तर डोळा लागून जातो. कधी वडिलांचा हो फोन हो. आला किंवा आता काल एका ताईंचा आलेला फोन हां. आहेत त्या इंदुताई आणि तेवढ्यात वडिलांचा फोन आला. त्यामुळे मग हं. त्यांचा अनुभवच राहून गेला आणि आज पण ऑफिसला गेली. आता मग आली, मग म्हटलं आता एक तुमचा आल्याबरोबर मग उचलून घेतला असं झालं. हां. तेव्हा मग मी म्हणलं आता करून बघावं आपलं, म्हणजे त्यांना वेळ असेल तर करतील. हां, हां, हां. आपल्यामुळे त्यांना बी आता कसं आपल्याला कामं तसं तुम्ही काय मोकळ्यात का प्रत्येकाला ताई, कामं तुम्हाला असतात. खरंय, खरंय. प्रत्येकाला कामं. स्त्री म्हणलं का आहेच, 17 आहेच. भानगडी चालूच असतात. खरंय, खरंय. जाऊ दे मग आपली कधी करून ठेव. पण कसं आहे ताई, मला संध्याकाळचं आहे ना नाही जमत अहो, आमच्या इथे नाही, ना नाही. मी लई करेल. असं मला जर वेळ जवळ-जवळ आहे ना. मिळाला ना, तर मी उद्या दुपारी करते तुम्हाला हां. नाही, उद्या नाही, आता नाही, आता नाही. मी परत कधी मग बरं, वाटलं ना बरं. मला, मग मी तुम्हाला आहे ना करून ठेवीन. करत जा. आणि ते हां. मेसेज बिसेज ताई मला लिहिता नाही येत ना. बरोबर आहे, मग बरोबर आहे. हो. हां. हं? तसं माझं शिक्षण आहे, पण ते मोबाईलचं आपल्याला एवढं अजून नाही हो काही ताई, हे हे नाही. आता नंतर आलंय ना शिक्षणाच्या. आपल्या हां, शिक्षणाच्या वेळेला कुठे होते हे मोबाईल प्रकार. हां. तसं मला वाचायला बिचायला सगळं जमतं. मी सारा अमृत वाचते. हां, हां. म्हणजे काही पण मी खुर्चीवर बसून सेवा करते. चालतं ना हो? चालतं हो ताई, चालतं, चालतं. असं काही नाही. मला खाली तुमचा बसलं ना. मनातला भाव स्वामींपर्यंत जाणं महत्वाचं आहे. बाकी काही हां. नाही. हं, तेच मग आपलं मला बसता येत नाही. मग मी आपली हं. खुर्चीवर टेबल आहे, एक छोटासा टेबल ठेवलाय तिथं. हां. त्याच्यावर ग्रंथ ठेवल्यात आणि हं. आपली सगळी सेवा त्याच्यावरच असते. हं. सकाळचे देवबिव हे पुस्तक. हां, हां. आपली गुरुवारचा आपला दर गुरुवारचा अभिषेक असतो. हां, हां. रोज रोज नाही वेळ भेटत आपल्याला. हां, बरोबर आहे, बरोबर आहे. हं. ताई, मी शेअर करते हां ताई ताई. चांगल्या ताई चांगल्या राहा, निरोगी राहा. हो ताई, आहे. तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहे. हां, हां. हं? मग काय आता जवळ असतं तर तुम्हाला लसूण दिला असता हो, पण आता नाही ना, काय. मी लावेल ना आता गेल्यावर ताई. आता तुम्ही नाही लावती ताई तो. मग? तो याच्यात लावतात, आपली दिवाळी असती ना. अच्छा, आता येणार नाही का म्हणजे? आता नाही येणार. आता काढायचं गारवा त्या. लागतो म्हणजे त्याला गारवा लागतो का? हां. अश्विन महिन्यात लावतात, अश्विन महिन्यात. हो, हे पण नियम आहेत. किती मोठा अभ्यास असतो बघा शेतकऱ्याचा. कधी हां. काय लावायचं, नाही. कधी काय हां. लावायचं माहिती असतं नक्की शेतकऱ्याला. लावा अश्विन महिन्यामध्ये. दिवाळीमध्ये लावला ना तरी चालतो. आपले हे भाऊबीज, लक्ष्मीपूजन हे ते हां, असतं हां. ना. हां, हां, हां. तेव्हाच मी पण लावलेलं आहे. हां, तेव्हा हां. लावला आणि नक्की लावा पुढच्या वर्षी 1 किलो का होईना. हां, लावेल ना घरच्यापुरती. कोणी आलं गेलं त्याला द्यायला. मला ते फार हां. आवडतं कोणी आलं की काहीतरी द्यायला. पण आले मग बाई. काय. दुसरं काय हं. येणार आहे सांगा. आता गावाकडे कसं सगळ्यांना असतं, पण हेच आता पोरीला तिची पण भरपूर शेती आहे. ह्या पोरींला नेत्यात. बाकी काय नाही मग. हां, बरोबर आहे, बरोबर आहे. हं. खूप छान ताई हां, मी शेअर करते हं. हो, श्री हो. स्वामी श्री समर्थ. स्वामी समर्थ. खूप छान हं, हं. वाटलं. किती गोडवा आहे तुमच्या बोलण्यात. हं, श्री स्वामी हां, समर्थ ताई. हां. श्री स्वामी समर्थ.